तर आज बनवणार होती मी इडली सांबर. तर सांबारसाठी म्हणजे सांबारची तयारी करायला घेतली. त्याच्यामधले सगळे दुधी आणि लाल भोपळा टाकला शिजायला आणि त्याच्यामध्ये टाकला टमाटो आणि कांदा. तो पण मस्त कापून टाकला आणि घेतली डाळ. एक वाटी डाळ ती पण मस्त अशी धुवून त्याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये टाकली थोडी हळद लागतंच, बाकी काही नव्हता, बस एवढंच काही टाकला आणि मस्त झाकण लावून ठेवून दिलं. आणि चिवच्या पप्पांनी इडलीचा बॅटर आणलं होतं. मग तेच बॅटर मस्त एका पातेल्यामध्ये ओतलं आणि इडलीच्या याच्यात मस्त तेल लावलं आणि ते एक करून मस्त असं भरून ठेवलं. बघू शकताय तुम्ही. तसं झालं आणि ते ठेवलं आणि मग काय घेतले, चिंच पाण्यात ठेवून दिली. तोपर्यंत चिवबाईचा मेकअप चालू होता. बघा चिवबाई कशी दिसते. मग काय तिचा मेकअप करता मस्त सांबार पण झाला होता आणि इडली पण झाली होती. मग काय इडली सगळी अशी मस्त इडली एक करून काढून घेतले त्याची प्लेट आणि मग एका प्लेटमध्ये काढून ठेवले. तोपर्यंत सांबारची भाजी बनवायची होती. मग काय कढईमध्ये टाकलं राई, मोहरा, जिरा, त्याच्यामध्ये टाकली लाल मिरची आणि टाकले 2 सांबार मसाला. बस ते मस्त मिक्स केले आणि त्याच्यामध्ये टाकले आपला तयार झालेली भाजी आणि मग काय टाकलं मीठ आणि टाकलं वर कोथिंबीर. मस्त झाला होता सांबार, इडली सांबार बघू शकता. आणि चिव बघा हाय झालंच. तर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायची. मग काही भाकरी आणि ठेचा बनवायचा होता. मग काय मस्त भाकरीचं पीठ असं मस्त उकळून घेतला. तो पण असं मस्त मऊसर मळून घेतला. बघू शकता तुम्ही. असं मस्त मऊ मळलं ना पीठ, भाकरी पण मस्त मोडत नाही, अशी मस्त होते गोल. मग मस्त तव्याला तेल लावून घेतलं आणि भाकरी पण तव्यावर टाकून दिली. छान अशी भाकरी भाजली आणि तोपर्यंत घेतलं ठेचा बनवायला टमॅटो मिरचीचा. तव्यामध्ये टाकला टमॅटो, पहिला टाकला तेल, टमॅटो, मिरची, लसूण, ती मस्त अशी फ्राय करून घेतली आणि हे करून कोथिंबीर टाकली आणि मस्त मिक्सरला पिसून फ्राय केली. बघू शकता.